जगाला गोड करणारा आपला भारत देश आता स्वतःसाठी साखरेची आयात करणार आहे. ऐकायला धक्कादायक वाटतंय ना? पण हीच सत्य परिस्थिती आता आपल्या समोर येऊन ठेपली आहे. जो भारत कालपर्यंत जगाला लाखो टन साखर विकत होता, तोच भारत आता साखरेची आयात करण्याच्या म्हणजेच दुसऱ्या देशाकडून साखर विकत घेण्याच्या उंबरठ्यावर आहे. एका बाजूला निसर्गाचा लहरीपणा, पाऊस गायब आणि दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारची इथेनॉलची अतिमहत्वाकांक्षी धोरणं. या चक्रव्यूहात भारतीय साखर उद्योग असा काही अडकलाय की देशात साखरेचा प्रचंड तुटवडा निर्माण होण्याची भीती निर्माण होत आहे. गेल्या 4 वर्षात भारताचे साखर उत्पादन कसे कोसळले आहे हे समजून घ्या. 2021-22 मध्ये भारताने तब्बल 360 लाख मेट्रिक टन साखरेचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन केलं. पण त्यानंतर 2022-23 मध्ये निसर्गाचा फटका बसला आणि उत्पादन घसरून 330 लाख मेट्रिक टनावर आलं. आणि आता हे उत्पादन 315 ते 320 लाख मेट्रिक टनाच्या आसपास रेंगाळत आहे. उत्पादन घटत चाललंय, पण दुसरीकडे सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करण्याचा वेग रॉकेट सारखा वाढवलाय. 2021-22 मध्ये देशात फक्त 302 कोटी लिटर इथेनॉलचं उत्पादन होत होतं, जे आज थेट 350 कोटी लिटरच्या आसपास गेलं आहे. 4 वर्षात थेट दुप्पट वाढ. पण विचार करा, जर उसाचा रस सरळ पेट्रोलमध्ये जाणार असेल तर देशात खाण्यासाठी साखर उरणार कुठून? आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, या सगळ्या इथेनॉलच्या खेळात नक्की फायदा कोणाचा होतोय? हरित इंधनाच्या नावाखाली कोणत्या कंपनीची चांदी होते? नावासकट आकड्याचा हिशोब सांगतो, नीट ऐका. पहिली कंपनी आहे प्राज इंडस्ट्रीज. देशातील इथेनॉलचे प्लांट्स आणि तंत्रज्ञान बनवणारी ही सर्वात मोठी कंपनी आहे. 2021-22 मध्ये या कंपनीचा वार्षिक महसूल होता 2114 कोटी रुपये. तो आता वाढून 2816 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. दुसरी कंपनी आहे बलमपूर चीनी मिल्स. साखरेपेक्षा इथेनॉल विकून तेल कंपन्यांकडून यांना थेट आणि वेगाने रोकड पैसा मिळतोय. 2021-22 मध्ये या कंपनीचा महसूल होता 4893 कोटी रुपये. तो आता तब्बल 6307 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तिसरी कंपनी आहे CIAN ॲग्रो इंडस्ट्रीज. या कंपनीचे मुख्य संचालक आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे सुपुत्र निखिल गडकरी. या कंपनीची सुरुवात तर 2012 मध्येच झाली होती, पण या कंपनीला खरा वेग मिळाला मागील 2-3 वर्षात. 2024 ते 2026 या अवघ्या 2 वर्षात आपली व्यावसायिक उलाढाल वाढून चक्क 1200 कोटी रुपयांपर्यंत या कंपनीने मजल मारली आहे. या कंपन्यांचा नफा आणि व्हॅल्युएशन गेल्या 3-4 वर्षात इथेनॉलमुळे प्रचंड वाढले आहे. पण या कॉर्पोरेट फायद्याच्या गणितात सामान्य ग्राहक मात्र शेवटी बाजूलाच पडत आहे. आता जो मुद्दा मी मांडणार आहे ते पाहून तुमचे डोळे उघडतील. साखर बनवायला जास्त पाणी लागतं की इथेनॉल बनवायला? नीती आयोगच्या रिपोर्टनुसार 1 किलो साखर बनवण्यासाठी 1600 ते 1700 लिटर पाणी लागतं. पण मित्रांनो, 1 लिटर इथेनॉल बनवण्यासाठी तब्बल 3000 लिटर पाण्याचा वापर करावा लागतो. एकट्या महाराष्ट्रात दरवर्षी साधारण 100 ते 130 लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन होतं. या साखरेसाठी आधीच अब्जावधी लिटर पाणी लागायचे. आता त्यात इथेनॉलची भर पडल्यामुळे कारखान्यांना हजारो अब्ज लिटर जास्तीचे पाणी द्यावे लागणार आहे. एकीकडे कारखान्यांना देण्यासाठी इतकं पाणी उपलब्ध होतंय, पण दुसरीकडे याच 2026च्या उन्हाळ्यात मराठवाड्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली होती. शेकडो गावांची तहान भागवण्यासाठी प्रशासनाला 375 पेक्षा जास्त टँकर्स चालवावे लागले. याच दुष्काळामुळे मराठवाड्यात गेल्या वर्षात तब्बल 781 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. जनतेला आणि शेतकऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना कारखान्यांचे नियोजन मात्र सुरळीत चालणार हे नक्की आहे. या इथेनॉलच्या भुकेमुळे नक्की काय झालंय माहिती आहे का? कालपर्यंत भारत जगाला साखर विकायचा. 2022-23 पर्यंत आपण दरवर्षी सरासरी 68 लाख मेट्रिक टन साखर परदेशात विकली. पण यंदा काय झालंय? यंदा साखर निर्यात अवघ्या 8 लाख मेट्रिक टनावर आली आहे आणि सरकारने निर्यातीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. तज्ज्ञ सांगत आहेत की पुढील 3 वर्ष भारत जगाला साखरेचा एक दाणाही विकू शकत नाही. जर साखरेचा मोठा हिस्सा असाच इथेनॉलकडे गेला तर बाजारात साखरेचा प्रचंड तुटवडा निर्माण होणार आहे. आणि बाजारात तुटवडा निर्माण झाला की महागाईचा भडका उडणार, साखरेचे भाव गगनाला भिडतील, चहापासून ते मिठाईपर्यंत सगळं महाग होईल. आणि हीच गरज भागवण्यासाठी शेवटी भारताला दुसऱ्या देशाकडून महागड्या दराने साखर आयात करावी लागणार आहे. त्यामुळे मित्रांनो, पेट्रोल स्वस्त, हरित क्रांती करण्याच्या नादात देशातील पाणी आणि साखरेचा साठा संपवणं कितपत योग्य आहे? उसाचा वापर इंधनासाठी करायचा की साखरेसाठी, याचा योग्य तोडगा सरकारने वेळीच नाही काढला तर येणारा काळ खूपच कडू असणार आहे. तुम्हाला काय वाटतंय? सरकारच्या या धोरणामुळे साखरेचे भाव वाढणार का? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.